नमस्कार मंडळी, आनंदी किचन या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. सकाळच्या घाईच्या वेळेत सगळ्यांसाठी टिफिन करायचा म्हणजे गृहिणीची खरंच तारेवरची कसरत असते. मग अशा वेळेस झटपट होणारी रेसिपी जर तिच्याकडे असेल तर किती बरं होईल ना. अशीच झटपट होणारी पण तरी देखील टेस्टी असणारी गावरान गवारीची भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अहो मग वाट कसली बघताय, चला ना रेसिपी बघून घेऊयात. एका कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे. तेल छान तापून द्यायचे आणि तेल छान तापलं की आपल्याला त्यात मोहरी आणि जिरं याची फोडणी घालायची आहे. जिरं मोहरी छानपैकी तडतडली की आपल्याला यात लसूण घालायचं आहे. लसूण घातल्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि थोडंसं हिंगाची फोडणी घ्यायची. आता ही फोडणी थोडीशी आपल्याला जळाल्यासारखी वाटत असेल तर आधी आपण गॅस मंद आचेवर करायचं आहे आणि त्याच्यात थोड्याशा शेंगा घालायच्यात, कारण आपल्याला मसाले घालणं अजून बाकी आहे. यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे. त्यानंतर इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरते. तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तर ही तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचे आणि गवारीच्या शेंगा आता घालायच्या आहेत. ह्या गवारीच्या शेंगा मस्तपैकी 2 ते 3 मिनिटं परतायच्या आणि आपल्याला यावर 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता अवघ्या 10 मिनिटात आपली गवारीची शेंग मस्तपैकी शिजून रेडी झालेली आहे. आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे आपल्याला यात भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे ह्या भाजीला अप्रतिम अशी टेस्ट येते. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि करून झाल्यावर मला कळवायला अजिबात विसरू नका. शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यावर आपल्याला अर्धा सेकंड फक्त भाजी परतून घ्यायची. त्यानंतर छानपैकी कोथिंबीर घालायची आणि मग भाजी खाण्यासाठी तयार आहे. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आनंदी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.